सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. डोंगर वाटेवरून ज्ञानाची वाट दाखवणारा गुरुवर्य नारायण शिंदे सरांचा शिक्षक ते बालभारती सदस्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. शिक्षकाची खरी कमाई पगाराच्या पावतीत नसते, ती दिसते आपल्या विद्यार्थ्यांच्या यशस्वी आयुष्यात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर उमटलेल्या संस्कारांमध्ये. याच विचाराला आपल्या कार्यातून अर्थ देणारे, अध्यापनासोबत तंत्रज्ञान, शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि सामाजिक बांधिलकी जपणारे आदर्श शिक्षक श्री नारायण नानाराव शिंदे सर हे शिक्षण क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून आज परिचित आहेत. कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातील होळसमुद्र या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. वडील नानाराव शिंदे हे ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून अल्पशा मानधनावर सेवा बजावत होते, तर आई कुटुंबातील 2 मुलांचं संगोपन करत होत्या. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतही आई वडिलांनी केलेले कष्ट नारायण सरांनी जवळून पाहिलं आणि या संघर्षातून शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडवण्याची जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली. नारायण सरांचे 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण कर्नाटकात, तर 12वी पर्यंतचं शिक्षण लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं झाले. त्यानंतर त्यांनी बेळगाव इथं D.Edचं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. जिल्हा परिषद शिक्षक म्हणून त्यांची पहिली मोठी कार्यभूमी ठरली. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील डोंगराळ भाग, वाडी वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक किलोमीटर पायी प्रवास करत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केले. अत्यल्प पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून पटसंख्या वाढवण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलंय. तब्बल 17 वर्ष कोकण पट्ट्यात स्वतःला झोकून देत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांची पिढी घडवली. 2023 साली त्यांची जत तालुक्यातील पांढरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत नियुक्ती झाली. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा बाज इथं ते सेवा बजावत असून त्यांच्या एकूण शिक्षक सेवेचा कालावधी 18 वर्षांचा आहे. मात्र नारायण सरांची ओळख केवळ वर्गातील शिक्षक म्हणून मर्यादित राहिलेली नाही. मुलं शाळेत टिकली पाहिजेत या ध्येयानं त्यांनी रचनावाद आणि अनुभवा आधारित शिक्षणावर आधारित 500हून अधिक उपक्रम राबवले. इयत्ता 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमावर आधारित मराठी माध्यमातील इंटरॅक्टिव्ह व्हिडिओज त्यांनी तयार केले. महाराष्ट्र शासनाच्या मित्रा ॲपसाठी योगदान दिलं, तर दीक्षा ॲपवर 50हून अधिक ऑडिओ रेकॉर्डिंग केले. सन 2020 ते 21 मध्ये नवोपक्रमासाठी महाराष्ट्रात 3रा क्रमांक मिळवण्याचा बहुमानही त्यांना मिळाला. याच काळात त्यांनी इंटरॅक्टिव्ह, संगीतमय आणि उच्चारांचं डिजिटल 14 खडी तयार केली. महाराष्ट्रात अशा स्वरूपाची निर्मिती प्रथमच करण्यात आली आहे. कोरोना काळात मार्च 2020 पासून शाळाबाहेरची शाळा हा उपक्रम राबवत त्यांनी शिक्षणाची गती थांबू दिली नाही. रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनवण्यासाठी 50हून अधिक कार्यशाळा घेतल्या. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून शैक्षणिक उठाव निर्माण केला आणि राज्य, जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर तंत्रस्नेही सुलभक म्हणून कार्य केले. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना तंत्रस्नेही राज्यस्तरीय पुरस्कार, ग्रामभूषण पुरस्कार, आविष्कार राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार आणि तंत्रस्नेही शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. कोरोना काळातील योगदानासाठी कोरोना योद्धा प्रमाणपत्र व सन्मानही त्यांना प्राप्त झाला. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती समिती बालभारती पुणे इथं सदस्य म्हणून त्यांनी काम केलंय. महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रम निर्मिती बोर्डावरही सदस्य म्हणून योगदान दिले. राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अनेक शिक्षकांना मार्गदर्शन करत शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ते कार्यरत आहेत. शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत जत तालुक्याला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून देत त्यांनी जतच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी ओळख मिळवून दिली. महाराष्ट्र शासनाच्या आयडॉल शिक्षक संकल्पनेतून मिळालेला सन्मान हा जतच्या शिक्षण क्षेत्रासाठीही अभिमानाचा, मानाचा तुरा ठरलाय. अध्यापनासोबतच सामाजिक बांधिलकीही त्यांनी जपली आहे. स्वच्छता अभियानात सहभाग, एड्सग्रस्त मुलांसाठी कार्य, गोरगरीब विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप आणि पाण्याचा जपून वापर करण्याबाबत जनजागृती अशा विविध उपक्रमात त्यांचं योगदान आहे. विद्यार्थी हेच माझे दैवत या भावनेतून शिक्षणाला केवळ व्यवसाय न मानता ते संस्कार आणि समाज निर्मितीचं माध्यम मानणाऱ्या श्री नारायण नानाराव शिंदे सरांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि शिक्षण क्षेत्रात अशाच नव्या प्रयोगांची, नव्या विद्यार्थ्यांची आणि नव्या यशाची अखंड वाटचाल लाभो हीच सदिच्छा. लोकशाही महाराष्ट्र न्यूज परिवाराकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.